नमस्कार. मी भाजप युवा मोर्चा कल्याण ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्याम गौड. जसं की दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येतात. तसंच या वर्षी काहीतरी आगळा-वेगळा उपक्रम करायचा आपण ठरवलेला आहे. मी तसेच माझे कार्यकर्ते व मित्रमंडळींनी. तर आपल्याला हे येणारा 7 दिवस पूर्ण सेवा संकल्प सप्ताह सेवा संकल्प सप्ताह या माध्यमातून आपण पूर्ण 7 दिवस सामाजिक उपक्रम राबवणार आहोत. ज्यामुळे जसं की आता वाढदिवस म्हटला की केक कटिंग करा, पार्ट्या करा, तेच नाही. माझा नेहमीचा म्हणजे दरवर्षीप्रमाणे आपला एक मुद्दा असतो की जर आपण वाढदिवस साजरा करतोय, असा साजरा करावा की आपण समाजाला काय देतोय आपण. आपण आपल्या वाढदिवसाच्या माध्यमातून आपण सामाजिक उपक्रम राबवले पाहिजे. असे बरेचसे योजना आहेत शासकीय आपल्या गव्हर्नमेंटचे बरेचसे योजना आहेत. ते योजना लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तर ह्या 7 दिवसात आपण हे सगळे उपक्रम ज्याच्यात आपल्याला गरजू लोकांना अन्नधान्य वाटप आणि काही कमकुवत घटक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना आपण पुस्तकं, बॅग वाटप करण्यात येणार आहेत. तसेच आपल्याला विविध असे उपक्रम आहेत. आपण आरोग्य शिबिर राबवणार आहोत. फक्त आयरेगाव नसून तर कल्याण ग्रामीण भागातल्या विविध भागांमध्ये आरोग्य शिबिर झालं आणि गरजूंना अन्नधान्य वाटप झालं. तसेच बरेचसे श्रमिक आहेत, गिग वर्कर्स आहेत, जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती काम करतात. त्यांना ई श्रम कार्ड आपण ह्याचं शिबिर राबवून त्यांना आपण ई श्रम कार्ड वाटप करणार आहोत. त्याचा काय फायदा होऊ शकतो त्यांना? त्यांनी त्या कार्डचा फायदा हे आहे की आज बरेचसे ऑनलाईन वर्कर्स जे काम करतात, त्याचं त्यांना शासनाकडनं त्यांना 2 लाखापर्यंत त्यांना विमा भेटतो आणि 1 लाखापर्यंत अपघात विमा भेटतो त्यांना. तसेच शासनाकडनं त्यांना प्राथमिक प्रायोरिटीवरती त्यांना जर भविष्यात कुठे जॉब वगैरे असेल तर शासनाकडे त्यांना लावण्यात येतो आणि अशा करून बरेचसे फायदे आहेत त्याचे. जर लोकांनी माहिती काढली त्याची तर लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. कारण आज बरेचसे गिग वर्कर्स ऑनलाईनवरती आहेत, तर त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे समाजाचा वेगळा आहे की हे पोरं काय कामधंदा बेरोजगार आहे, त्यांना काम बिम नसतो म्हणून ते अशाच डिलिव्हरीचं काम करतात. पण खरी गोष्ट हे आहे की हे खूप मेहनती असतात. हे फक्त हे गिग वर्कर्स हे कुठच्याही कोणाचे ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे किंवा कोणाचे नोकर नसून ते सेवा पोहोचवणारे लोक आहेत, लोकांची सेवा करणारे लोक आहेत. आज आपल्याला सर्वांना माहीत आहे, जेव्हापासून हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती डिलिव्हरी वर्कर्सनी काम चालू केलेलं आहे, तेव्हा शासनाला, केंद्र सरकारला, राज्य सरकारला एक वेगळी आर्थिक चलना वाढलेली आहे. त्यामुळे आपलं म्हणणं आहे की ई श्रम योजनेच्या माध्यमातून तसेच आपण कल्याण डोंबिवलीमध्ये जेवढे हे गिग वर्कर्स आहेत, जे डिलिव्हरी वर्कर्स आहेत, डिलिव्हरी बॉयज आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहेत. त्यांच्या फायद्यासाठी अशा विविध योजना आम्ही राबवतोय आणि येणाऱ्या ह्या 7 दिवसामध्ये आपण विविध कामं गिग वर्कर झाले, तसेच वृद्ध लोक झालेत आणि आश्रम 4 ते 5 आश्रम पण आहेत आमच्या लिस्टमध्ये, जिथे आम्ही जाणार आहोत. आणि आपला हा कार्य हा फक्त एक दिवसाचा वाढदिवस नसून तर आपण सामाजिक उपक्रमच्या द्वारे समाजाला एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न आहे माझा, की तुमचा वाढदिवस जो असतो हे फक्त तुमच्यापुरती आणि तुमच्या मोजक्या मित्रांपुरती नसून तर हा तुमचा जो वाढदिवस आहे एक चांगल्या हेतूने तुम्ही समाजाला काय देताय त्यासाठी असतं ते.